मनगटी घड्याळ किंवा रिस्ट वॉच ही 70 वर्षांपूर्वी चैनीची गोष्ट होती हे वाक्य तुम्हाला ऐकून खरं तरी वाटेल का? आणि त्याहून पुढची गोष्ट म्हणजे गाडीची जशी नोंदणी करून वाट बघायला लागायची तशीच घड्याळासाठी कंपनीला पत्र लिहून मग त्यांच्या उत्तराची वाट बघायला लागायची। घड्याळाच्या आतील यंत्रणा काहीशी क्लिष्ट होती, त्यामुळे ते बनवणं आणि ते दुरुस्त करणं हे दोन्ही खर्चिक होतं आणि त्यामुळे हे असं झालं होतं। HMT कंपनी भारतात मागणीनुसार घड्याळं पुरवत होती। अशा परिस्थितीत टाटा समूहानं टायटन हा आपल्या घड्याळांसाठीचा ब्रँड बाजारात आणला आणि रुजवला। कसा तेच आज पाहूया। खरं तर घड्याळांची बाजारपेठ 1969 मध्ये बदलली जेव्हा सायको कंपनीनं जपानमध्ये पहिलं क्वार्ट्जचं घड्याळ बनवलं। त्याची रचना आधीच्या तुलनेत सोपी होती, पण सायकोच्या या घड्याळाची किंमत होती 4,50,000 येन्स। तेव्हा चारचाकी गाडीही यापेक्षा कमी किमतीला बनत होती। क्वार्ट्जचं नाविन्य त्यात होतं, पण जसजशी क्वार्ट्जची घड्याळं रुळत गेली तसतशी किंमत खाली येत गेली, कारण मुळातच क्वार्ट्जची संकल्पना सोपी, सुटसुटीत आणि स्वस्त होती। घड्याळ कितीही गरजेची वस्तू असली तरीही अजून सर्वसामान्याच्या आवाक्यात आलीच नव्हती आणि परिस्थिती भारतात बदलायचं ठरवलं ते टाटा समूहानं। JRD टाटा समूहाचे अध्यक्ष असताना तामिळनाडू औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या सहकार्यानं टायटन वॉचेस लिमिटेड या कंपनीचा जन्म 1984 मध्ये झाला आणि टायटनची पहिली शोरूम बंगळुरूच्या सफिना बाजारमध्ये 1988 मध्ये निघाली। कंपनीचा मंत्र एकच होता, लोकांना दर्जेदार तरीही स्वस्त घड्याळं मिळाली पाहिजेत। भारतीयांना परवडेल अशी घड्याळं बनवायची हे त्यांनी ठरवलं होतं। पण त्यातही कंपनीनं एक निश्चित धोरण ठेवलं, परवडणारी घड्याळं म्हणजे प्रत्येक खिशाला परवडतील अशी लवचिकताही या धोरणात त्यांनी ठेवली होती। विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्ग, व्यावसायिक, उद्योजक वर्ग अशा सगळ्यांच्या खिशांना परवडतील अशी घड्याळं त्यांनी बाजारात आणली आणि ही रणनीती इतकी यशस्वी झाली की टाटा मीठ म्हणजे जसं देश का नमक होतं तसंच टायटन घड्याळांमुळे कंपनी घराघरात पोहोचली। लोकांची तेव्हाची गरज ओळखून टायटननं घड्याळं बनवली। टायटनच्या ताफ्यात मध्यमवर्गीयांसाठी टायमेक्स आणि सोनाटा होतं, तरुणांसाठी फास्ट ट्रॅक होतं, महिलांसाठी रागा कलेक्शन होतं आणि सोनेरी पट्ट्यांच्या घड्याळांसाठी रिगेलिया होतं। इतकंच कशाला, तनिष्कमध्ये खरी सोन्याची घड्याळही होती। अशा विस्तृत रेंजमुळे टायटन कंपनी अगदी सगळ्या प्रकारच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आणि 2024 पर्यंत देशभरात टायटनची 1000च्या वर एक्सक्लुझिव्ह शोरूम्स उभी राहिली। पुढे रतन टाटांच्या अध्यक्षतेखाली कंपनीचं नाव बदलून टायटन इंडस्ट्रीज झालं, कारण आता फक्त घड्याळच नाही तर इतरही उत्पादनं या कंपनीच्या नावाखाली तयार होणार होती आणि त्यातलं महत्त्वाचं उत्पादन होतं तयार सोन्याचे दागिने, जे तनिष्क हा टायटन अंतर्गत येणारा एक ब्रँड बनवणार होतं। इथेही लोकांचा विश्वास आणि किफायतशीर दर हा मंत्र टायटननं कायम ठेवला आणि म्हणता म्हणता 5,000 कोटी रुपयांपर्यंतचा पल्ला टायटन इंडस्ट्रीजनं गाठला। 2018 मध्ये टायटन कंपनी चक्क निफ्टी 50 निर्देशांकातली एक कंपनी बनली आणि हा टायटनसाठी एक मोलाचा टप्पा होता। सध्या टायटन कंपनीचा 80% महसूल हा दागिने व्यवसायातून येतो, पण घड्याळांची सवय भारतीय लोकांना खऱ्या अर्थानं टायटननेच लावली। 2024 मध्ये टायटन कंपनीचं भाग भांडवल 2,30,000 कोटी रुपये इतकं आहे, तर निव्वळ महसूल 23,000 कोटींच्या घरात आहे। टायटन बद्दल एक कहाणी अशी सांगतात की 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअरची किंमत 40 रुपये असताना यात गुंतवणूक केली होती आणि आता 20 वर्षात या शेअरची किंमत 3,500च्या जवळ पोहोचली आहे। कंपनीचा झालेला विकास आणि विस्तार सांगणारं हे एक उदाहरण आहे। ग्राहकांना ते देत असलेल्या किमतीचं पुरेपूर मूल्य प्रदान करणं, त्यांच्या गरजा ओळखणं, चांगली सेवा देणं यावर टायटनचे हे यश अवलंबून आहे। तुम्ही तुमचं पहिलं टायटनचं घड्याळ कधी विकत घेतलं होतं त्याची जर एखादी गोष्ट असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं फेसबुक पेज आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।